उपवासाचा आपण आज शिरा बनवणार आहोत. त्यासाठी मी राजगिरा घेतला आहे. त्याच्या लाह्या पाडून घ्यायच्या. थोडासाच राजगिरा टाकायचा. कॉटनचा कपडा घेऊन असं फिरवत राहायचं. असं सारखं हलवायचं, तेव्हा याच्या लाह्या पडतात. पहा किती छान लाह्या पडतात. झाल्या लाह्या पडून. राजगिऱ्याच्या लाह्या करून झालेल्या आता. गुळ 1 वाटी घेतलेली फोडून आणि गावरान तूप घेतलेलं आहे. कढई गरम झालेली आहे, त्याच्यात तूप टाकून घ्यायचं. तूप टाकलं की पाणी पण टाकून घ्यायचं. गुळ लगेच टाकून घ्यायचा. तो तुमच्या आवडीनुसार टाकायचा, कमी जास्त गोडीला. नंतर ह्या ज्या राजगिऱ्याच्या लाह्या केल्यात ना, त्या पण त्याच्यात टाकून घ्यायच्या. अशा हलवायच्या 2 मिनिटासाठी. 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. झाकण काढून पाहू. शिजत आलेलं आहे. याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. असं हलवायचं. परत 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. झाकण काढून घेऊया. उपवासाचा शिरा तयार झालेला आहे आपला, गुळापासून. किती छान सुट्टा सुट्टा पण झालेला आहे. राजगिरा आणि गुळापासून आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्ही करून पहा. तुम्हाला आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.